नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत IPL 2025 मधील काही महत्त्वाचे टॉप 10 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरिता खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, IPL 2025 चा विजेता संघ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉयल चॅलेंजर बंगळूर. रॉयल चॅलेंजर बंगळूर म्हणजेच RCB IPL 2025 चा विजेता संघ ठरलेला आहे. विजेता संघ RCBला 20 कोटी रुपये देण्यात आले आहे. RCBचे प्रशिक्षक एन्डी फ्लॉवर आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. IPL 2025 चा उपविजेता संघ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब किंग. तर बघा मित्रांनो, पंजाब किंग हा IPL 2025 चा उपविजेता संघ ठरलेला आहे. पंजाब किंगला एकूण 12.5 कोटी रुपये देण्यात आले आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. IPL 2025 मधील विजेता संघ RCB या संघाचा कर्णधार कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रजत पाटीदार. तर बघा मित्रांनो, रजत पाटीदार हा RCBचा कर्णधार आहे. तसेच मित्रांनो, अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा कुणाल पांड्या ठरलेला आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. IPL 2025 मध्ये उपविजेता ठरलेला पंजाब किंग या संघाचा कर्णधार कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर हा पंजाब किंगचा कर्णधार आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. IPL 2025 मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. एकूण 10 संघ सहभागी झाले होते. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. IPL 2025 मध्ये कोणत्या दोन संघांमध्ये 3 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब किंग व रॉयल चॅलेंजर बंगळूर यांच्यामध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूर हा विजेता संघ ठरलेला आहे. तर पंजाब किंग हा उपविजेता ठरलेला आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. IPL 2025 मध्ये ऑरेंज कप मिळवण्याचा मानकरी कोणता खेळाडू ठरलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साई सुदर्शन. साई सुदर्शन हा ऑरेंज कपचा मानकरी ठरलेला आहे. साई सुदर्शनला एकूण 10 लाख रुपये बक्षीस देण्यात आले आहे. तसेच साई सुदर्शन हा गुजरात टायटन्स या संघाचा खेळाडू आहे. साई सुदर्शन याने सर्वाधिक 759 धावा केल्या आहेत. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. IPL 2025 मध्ये पर्पल कॅप मिळवण्याचा मानकरी कोणता खेळाडू ठरला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रसिद्ध कृष्ण. प्रसिद्ध कृष्ण हा पर्पल कॅप मिळवण्याचा मानकरी ठरलेला आहे. पर्पल कॅप विजेत्याला म्हणजेच प्रसिद्ध कृष्ण याला 10 लाख रुपये देण्यात आले आहे. त्याने सर्वाधिक विकेट्स म्हणजे एकूण 25 विकेट घेतल्या आहेत. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. IPL 2025 मधील अंतिम सामना 3 रोजी कोठे खेळवण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी स्टेडियम. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. पंजाब किंग आतापर्यंत किती वेळा IPL विजेता ठरलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकही वेळा नाही. कारण मित्रांनो, RCBने 190 धावा करून पंजाब किंगला 6 धावांनी पराभूत केले. त्यामुळे RCBने 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL ट्रॉफीवर आपले नाव कोरले व पंजाब किंग उपविजेता संघ ठरला.
पुढील महत्त्वाचे आतापर्यंतचे IPLचे चॅम्पियन्स आपण बघूया. चेन्नई सुपर किंग्स सर्वाधिक 5 वेळा, तर मुंबई इंडियन्स सर्वाधिक 5 वेळा विजेता संघ ठरलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स एकूण 3 वेळा विजेता संघ ठरलेला आहे. राजस्थान रॉयल्स 1 वेळा, डेक्कन चार्जर्स 1 वेळा, सनरायझर हैदराबाद 1 वेळा, गुजरात टायटन्स 1 वेळा आणि आता रॉयल चॅलेंजर बंगलोर 1 वेळा विजेता संघ ठरलेला आहे. IPLमध्ये शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण क्रिकेटर ठरलेला आहे. त्याला सुपर स्ट्रायकर हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो. तर बघा मित्रांनो, IPL 2025 मध्ये RCBच्या फॅन्सने एक वाक्य खूप गाजवले होते. "ई साला कप नाम दे." RCB विजेता संघ ठरल्यामुळे "ई साला कप नाम दू" असे त्याचे वर्णन केले गेले. याचा अर्थ आपण बघूया. कन्नड भाषेमध्ये "ई साला कप नामदूचा अर्थ म्हणजे या वर्षी कप आमचा आहे असा होतो. तसेच काही महत्त्वाच्या पुरस्कारांची यादी दिली आहे. ते तुम्ही नोट्स करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या.